शास्त्रकार सांगतायत काही गोष्टी या जगामध्ये आश्रया वाचून शोभत नाही, तसं मानवी जीवन हे नामचिंतना वाचून शोभत नाही शोभत ना. कबीर महाराजांनी बोलावं, पंचे पंक बिना नारी पुरुष बिना हत्ती दंत बिना बंध्या पुत्र बिन बाप जिना वैसा जीवन हरिनाम बिना सुमिरन कर ले अरे मना बीती उमर हरि नाम बिना बीती उमर हरि नाम बिना विठोबा एवढे हार पाहून अगोदरच हार घेतलेली बरी. रंगी रंगी रे श्री रंगे रंगी रंगी रे श्री रंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे दरसी अभिलाष जने नवे तुझा परिवार इष्ट मित्र सहोदर शरीर जायाचे ठेवणे दरसी अभिलाष जने अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठो खरा शरीर जायाचे ठेवणे दरसी अभिलाष. त्याला अंत्येष्टीचा पर्वकाळ म्हणतायत किंवा आपल्या पूर्वजांकरता केलेला जो श्राद्धाचा काळ आहे त्याला एकच असा पर्वकाळ आहे. पर्वकाळाची कमतरता नाही. 100 वर्ष पूर्ण झाले म्हणजे पर्वकाळ असतो. कोणता? शताब्दी महोत्सवाचा पर्वकाळ 100 वर्ष झाल्यानंतर पूर्ण करतायत. आपण पाहतो शताब्दीचा जो पर्वकाळ येतो ना हा 100 वर्षानंतर येत असतो. 75 वर्षानंतर अमृत महोत्सवाचा पर्वकाळ येत असतो. 75 वर्ष पूर्ण झाले म्हणजे अमृत महोत्सवी सोहळे होत असतात.
मध्यंतरी 60 वर्षाचा पर्वकाळ येतो, त्याला कपिला षष्टीचा पर्वकाळ म्हणताय. 50 वर्षाचा जो पर्वकाळ असतो त्याला सुवर्ण महोत्सवाचा पर्वकाळ म्हणताय. 25 वर्षाचा जो पर्वकाळ येतो त्याला रौप्य महोत्सवी पर्वकाळ म्हणताय. 18 वर्षानंतर येणारा पर्वकाळ महिला मंडळींना माहित आहे, ज्याला कोकिला व्रताचा पर्वकाळ म्हणते, तो दर 18 वर्षांनी येतो. 18 वर्षांनी येणारा पर्वकाळ सुद्धा आहे, त्याला कोकिला व्रताचा पर्वकाळ म्हणताय. 12 वर्षांनी सुद्धा पर्वकाळ येत असतो, त्याला सिंहस्थ पर्वणीचा पर्वकाळ म्हणताय, ज्याला कुंभमेळा म्हणताय. 12 वर्षानंतर सिंहस्थ पर्वणीचा पर्वकाळ म्हणताय किंवा तपापूर्वीचा पर्वकाळ सुद्धा त्याला शास्त्रकार म्हणताय. 3 वर्षानंतर येतो त्याला पुरुषोत्तम मासाचा पर्वकाळ म्हणताय. एका वर्षामध्ये 2 पर्वकाळ, एक संक्रांतीचा आणि दुसरा दिवाळीचा. एका वर्षानंतर 2 पर्वकाळ येत आहेत आणि दर महिन्याला सुद्धा 2 पर्वकाळ येतात, तो म्हणजे द्वादशीचा, जे पार्वण फेडतो ना आपण, द्वादशीचा येणारा पर्वकाळ हा दर 15 दिवसानंतर येतो. एका सप्ताहाने येणारा पर्वकाळ म्हणजे सोमवार दिवसाचा पर्वकाळ. सोमवार हा पर्वकाळाकरता दिवस आहे, द्वादशी हा पर्वकाळाचा दिवस आहे. म्हणून शास्त्रामध्ये असा प्रघात आहे, कुठलीही कार्य करत असताना एखादी तिथी जर सापडत नसेल तर त्यांनी द्वादशी तिथी घेऊन कोणतंही शुभ कार्य करावं, त्याला कोणताही पर्वकाळ पाहण्याची गरज नाही. आणि सप्ताहानुसार जो पर्वकाळ येतो त्याला म्हणताय सोमवाराचा पर्वकाळ. हे झाले 7 दिवसाचा पर्वकाळ. आता एका दिवसाचा पर्वकाळ सांगतोय. ज्ञानोबाला बोलतात, माता पितर मरणे अंकित जे दिवस. एका दिवसाचा पर्वकाळ म्हणजे अंतकाळाचा पर्वकाळ. मृत्यू लोकांमध्ये जाणं ही दुःखाची स्थिती नाही. यदि हल्ली लोक गेल्यानंतर बरेच लोक रडत असतात, त्याच्या मागचा विचार जर केला ना, रडतात का याचा सुद्धा विचार आहे. रडण्याच्या मागचं कारण काय असते? कारण जे लोक रडत असतात, बरेच बहुतांशी लोकांच्या जवळ गेलं की कळते, त्या लोकांना आता उद्याचा विचार असतो. म्हणून बहुतांशी लोक रडणारे भरपूर पाहिले. उद्याचा विचार आहेत म्हणून. गेला त्याचं दुःख कमी असते, परंतु जो गेला त्याच्यापासून अनेक अपेक्षा पुढे ठेवल्या होत्या, ज्याच्यापासून अनेक आरास पुढे होती, त्याचं दुःख जास्त असतं. त्याचा परिणाम रडण्यातून बाहेर पडतो. विठ्ठल असं म्हणून हे सगळे पर्वकाळ आहेत. आणि या ठिकाणी ज्या पर्वकाळाचं औचित्य आपण साधत आहोत, माता पितर मरणे अंकित जे दिवस, ज्यांच्या वर्षश्राद्धानिमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित आलोय. श्राद्ध या शब्दाचा मी अर्थ सांगितला. एरवी बाबा हे वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत पायिक होते. प्रातस्मरणीय संत शिवराम महाराज पवारांनी या निमखेड नगरीमध्ये ही जे काही पंचक्रोशी आहे ना, या पंचक्रोशीला गुरुवर्य वैकुंठवासी शिवराम महाराज पवार यांनी पुनीत केलेलं जीवन जगण्याचं कारणच लोकांना कळलं नाही. देवाने तरी शरीर, सुंदर शरीर तुम्हाला आपल्याला दिलंय, त्या शरीराचा कधीतरी विचार करावा. बळभाग माणूस तन पावा, बळभाग माणूस तन पावा. जगद्गुरु तुकोबाई सुद्धा बोलताय, न देह निदान लागले हाती, न देह निदान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. न देह निदान लागले हाती. हे शरीर जे प्राप्त झालेत ना, या शरीराचं काहीतरी साध्य असलं पाहिजे. हे शरीर तर तुमचं आमचं सगळं साधन आहे. नेमकं या शरीराचं साध्य आहे तरी काय? त्या शरीराचं साध्य आहे भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणे. भगवान परमात्म्याला साधण्याकरता हे यथासांग शरीर भगवान परमात्म्याने तुम्हाला मला प्राप्त करून दिले. आणि म्हणूनच काय केलं पाहिजे? या शरीराने भगवान परमात्मा जोडता आला पाहिजे. इतर योनी फार वेगळ्या, मनुष्य योनी हे सगळ्या योनीमध्ये वेगळे आहेत. कारण याच्या ठिकाणी प्रगल्भ बुद्धी आहे आणि हे ज्ञान नाही. कोठे जगद्गुरु तुकोबाला बोलतायत, देव दिला
गाथा पालन केलं. एरवी बाबांचा आणि वारकरी संप्रदायाचा फार जन्मताचा संबंध नाही. मी थोडंसं ऐकले त्यांच्या संबंधाने. आपला प्रपंच सुरू झाल्यानंतर मध्यंतरीचा कालखंड त्यांनी पारमार्थिक क्षेत्रामध्ये वाटचाल केली आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये वाटचाल करून आता आपलं जीवन पारमार्थामध्ये व्यतीत व्हावं याकरता रामनवमी ते हनुमान जयंती असा सप्ताह सुरुवात केला. आणि या सप्ताहाच्या माध्यमातून परंपरेशी जुळत थेट देवाकडे न जाता देवालाच आपल्या घरी बोलवून आणलं. ही एवढं जरी जीवन समजलं तरी बाबांचं जीवन आपल्याला समजून येईल. विठ्ठल आपला प्रपंच साधत असताना आपला परमार्थ साधण्याचा प्रयत्न केला. पारमार्थिक प्रांतामध्ये आपलं सगळं कुटुंब या परमार्थाच्या वाटेला त्यांनी लावलं आणि पारमार्थिक मार्ग जोपासत असताना त्यांनी भगवान पंढरीश परमात्म्याची या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून योगी सम्राट संत श्री गजानन महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून आपल्याला घरालाच घर पण आणत भगवंताची सेवा करण्याचा योग त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये साध्य केला. त्याचाच परिणाम त्यांना देह ठेवण्याकरता उत्तर आणण्यासारखं मुहूर्त त्यांच्या जीवनामध्ये सापडले. असो म्हणून त्यांच्या श्राद्धाने या ठिकाणी आपण सगळे गोळा झालो. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. ज्याच्याकरता तेच आले असं नाही, तुम्ही आपण ज्या करता या ठिकाणी आलो ना, हे मानवी जीवनाचं अंतिम साध्य असलं पाहिजे. मानवी जीवनाची इति कर्तव्यता शास्त्रकार सांगतायत. जन्माला आला तेव्हापासून तर मरेपर्यंत काय केलं पाहिजे, काय करू नये, याचं सगळं चिंतन जगद्गुरु तुकोबाराय गाथेमध्ये करताय. भगवान परमात्म्याने गीतेमध्ये तत्वज्ञान सांगितलंय. जगणं कसं असलं पाहिजे आणि जगत असताना त्याचं मरण सुद्धा कसं असलं पाहिजे, हे गीतेचं तत्वज्ञान भगवान जगद्गुरु श्री तुकोबारायांनी गाथेच्या माध्यमातून समाजापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. आणि समाजापर्यंत ते तत्वज्ञान आणत माणसाचं जीवन कसं असलं पाहिजे याचं सूक्ष्म चिंतन जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून बऱ्याच अभंगातून आपल्या समोर करतायत. मानवी जीवनाचं अंतिम साध्य काय, मानवी जीवनाची अंतिम कर्तव्यता काय आणि मानवी जीवन नेमकं आहे तरी कशा करता, या सगळ्या गोष्टीचं चिंतन जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जन्माला आला ज्या ठिकाणी तुम्ही आपण जन्माला आलोत ना, जो देह तुम्हा आम्हाला प्राप्त झालाय, या ठिकाणी येणाऱ्या योनी भरपूर आहेत, अनेक योनी आहेत. आपल्याला तेवढं गणित सांगता येणार नाही, पण तुकोबाराय सांगतायत, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहा. या ठिकाणी तुम्ही आपण जेवढे काही जन्माला आलोत ना, या ठिकाणी सहजासहजी तुम्हा आम्हाला हे स्टेशन सापडलेलं नाही, सहजासहजी नाही. कारण मनुष्य देह इतर देहांव्यतिरिक्त देह आहे, बाकीचे देह वेगळे. Yeah.
महाराजजी त्यांच्या हातून आजपर्यंत करत आहेत। माँ भगवती त्यांच्या हातून सेवा ती करून घेत आहेत। आणखी महाराजांचा परिचय मी तुम्हाला सांगेन। वैदर्भीय साधू संतांमध्ये आताच ज्यांची 3 दिवसापूर्वी पुण्यतिथी झाली आहे, गुरुवर्य पार्थस्मरणीय श्री रंगराव महाराज टापरे, वैकुंठवासी शिवराम महाराज परंपरेतीलच ती मंडळी आणि गुरुवर्य रंगराव महाराजांचं मंदिराचं काम सध्या गुरुवर्य महंत श्री नरेंद्र महाराज करतायत। महाराजांनी कौंडण्यपूरला ते मंदिर कळसापर्यंत नेऊन ठेवलंय आणि महाराजांना सांगू इच्छितो, या ठिकाणी कीर्तनात असलेली सगळी मंडळी गुरुवर्य रंगराव महाराजांची शिष्य मंडळी आहे आणि मी जो कीर्तनकार तुमच्या पुढे उभा आहे, माझी माळ गुरुवर्य महाराजांच्या हातूनची आहे असं। आणि महाराजांनी पहिलं काम महाराजांनी देह जरी आखतवाड्यात ठेवलाय गुरुवर्य रंगराव महाराजांनी, तरी महाराजांनी भरपूर आहे, परंतु नेमकं पारमार्थिक अंगाने परमार्थ करणं हा भाग फार वेगळा राहिला। हल्ली परमार्थ म्हटलं म्हणजे सध्या सगळ्या डेकोरेटेड गोष्टी झाल्या, सगळ्या डेकोरेशन जसं तुम्ही आपण घर सजवतो ना तसं परमार्थामध्ये सुद्धा आता सजवण्याचे माध्यम आहे। आपण पाहतो हल्ली व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून सगळ्यांच्या पत्रिका, सगळ्यांचे फोटो। महाराज दिसत तसा नाही तरी फोटो तसा असल्याशिवाय फोटो कसा आहे तसा आशीन की नाही गावात येईपर्यंत लोकांची शंका आहे। फोटोमध्ये दिसणारा महाराज नेमका लोक महाराज म्हणतात, महाराज जो फोटो दिसतो जो याच महाराज काय नेमका याचाच तो फोटो आहे का? ही परिस्थिती सध्या परमार्थामध्ये आहे। हल्ली विषय फार वेगळा झालाय। परमार्थ क्षेत्र हे राजकीय क्षेत्राच्याही पुढे गेलेत महाराज प्रचाराकरता। प्रचार प्रसाराचं माध्यम सांगतो तुम्हाला, राजकीय विचार जर केला ना फक्त काही दिवसापुरता प्रचार असतो त्यांचा, आचारसंहिता तोपर्यंत प्रचार आहे, एक वेळ निवडून आले की त्यांचा प्रचार प्रसार सगळ्या गोष्टी बंद होतात। परंतु वारकरी संप्रदायाचं एकमेव साधन झालंय आता, जेवढा प्रचार जेवढा ज्याचा स्वतः करता येईल तेवढं चांगलं असू द्या। परंतु या सगळ्या मी हे कशा करता बोललो, मी वेगळीकडे वळण देऊ नका, हे याच्याकरता बोललो की ही जी मंडळी तुमच्या समोर बसलेली आहे ना, हे या गोष्टीपासून आजही फार लाभ आहे। विठ्ठल म्हणजे आम्हाला जर फोटो मागितले ना पत्रिका देण्याकरता, आमच्याकडे 100-150 फोटो आता अवेलेबल आहे, कोणता पाहिजे सांगा फक्त। परंतु या मंडळींना ज्या वेळेस आम्ही पत्रिका छापण्याचं काम करतो, पत्रिका ज्यावेळेस तयार करायच्या असतात, या मंडळीचे ज्यावेळेस कीर्तन असतात ना त्यावेळेस या लोकांचे फोटो घेण्याकरता 10-15 लोकांना फोन लावावा लागतात। तो त्याच्या मोबाईलमधून दुसरा पाठवतो, तो तिसरा पाठवतो। यांच्याकडे फोटोची व्यवस्था, यांच्याकडे आधार कार्डवरचे फोटो आहे आणि आधार कार्डवरचा फोटो मला वाटते पत्रिकेत देता येईल। खरं सांगू तुम्हाला जर आपण कसे आहोत हे पाहायचं असेल ना तर फक्त आधार कार्डचा फोटो पाहिजे, बाकी कोणता फोटो पाहण्याची भांडीत करू नका। आधार कार्डवरचा फोटो तुमचं सत्य स्वरूप तुम्हाला दाखवतो कसं आहे। यांचे फोटो आधार कार्डवरचे आम्हाला मिळतात, ते फोटो आधार कार्डवरचे पत्रिकेत देण्याच्या कामाचे नाही। म्हणून या मंडळीने पत्रिकेपासून या सगळ्या गोष्टीपासून ते लहान राहिले सुरुवात करावं लागलं। हा कौंडण्यपूरचा इतिहास फार काही जुना आहे अशातला भाग नाही, कौंडण्यपूर क्षेत्र जुनं आहे, तरीही ते क्षेत्र उदयाला ज्यांनी आणलं गुरुवर्य रंगराव महाराज, त्यांच्यासोबत असणारी ही सगळी निष्ठावंत मंडळी, गुरुवर्य प्रातस्मरणीय संत श्री शिवराम महाराज पवार त्यांच्या परंपरेची अतिशय निष्ठेने आणि गुरुवर्य महाराज गेल्यानंतर ज्यांनी अतिशय निष्ठेने महाराजांनी जसा परमार्थ केला तसाच परमार्थ निष्ठेने हरिभक्तपरायण गुरुवर्य वासुदेवजी महाराज पुणे यांनी त्याही वेळेस केला आणि आस्थागायक हव्यात त्यांचा तो परमार्थ आजही तशाच प्रकारे चालू आहे, ज्याप्रमाणे गुरुवर्य महाराजांची नियमावली होती आजही चालू आहे आणि पुढे सुद्धा तसाच राहील। हे त्रिकालामध्ये सत्य आहे। मध्यंतरी गुरुवर्य महाराजांचे नातू वैकुंठवासी शिवराम महाराज पवार यांचे नातू ऋषिकेश महाराज पवार हे सुद्धा या ठिकाणी, यांचं पूजन सुद्धा या ठिकाणी होते। ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी वारकरी संप्रदायाची आणि या कार्यक्रमाचं एक वर्षश्राद्धानिमित्त आपल्या हातून संत पूजन व्हावं हा एक आमच्या गणेशरावांचा मानस।
त्यांनी बरेच दिवसापासून ठरवलं की आपल्याकडे संतपूजन झालं पाहिजे, म्हणून हा संतपूजनाचा सोहळा सुद्धा ठिकाणी त्यांनी नियोजित केलंय. कीर्तनासोबत ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांनी या ठिकाणी नियोजन केलंय. म्हणून या परंपरेतील सगळे निष्ठावंत बांधियाळी या ठिकाणी जुळले आणि यांच्या संबंधाने आपण बोललोय. आपला प्रमाण चालू आहे, तैसे असावे संसारी. हे सामोर जरी बसलेली मंडळी आहेत ना, ही सगळी प्रपंचातली मंडळी आहे, परंतु आपला प्रपंच त्यांनी यशस्वी केलाय किंवा आपला प्रपंच परमार्थ रूप कसा असतो त्याचं उघडं दर्शन आमचे गुरुवर्य मामा असतील, गुरुवर्य खोले गुरुजी असतील यांच्याकडून दिसतोय. मामाचा प्रपंच असा होता, मी सांगत होतो ना, माझा विषय होता ना, मामाचा प्रपंच सांगतोय तुम्हाला. हो, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवली राहते. त्याही वेळेस तसाच परमार्थ होता भारत मामाचा, आजही तसाच आहे आणि पुढे सुद्धा मामाकडे हा महाराजांचा जो संप्रदाय अतिशय निष्ठेने या दोनही उभयता साधूंकडे, गुरुजी असतील मामा असतील, या दोनही उभयता साधूंकडे आजही शिवराम महाराज पवार यांच्या नजरेने किंवा जणू काही गुरुवर्य महाराज आमच्या सोबतीला आहेत असं या लोकांच्या सहवासामध्ये असलं तरी सहवासामध्ये असलं म्हणजे भासते. तरी मी आज तर संप्रदायामध्ये कीर्तनकाराचा सुरसुळा पाहिजे. अभंगाच्या भगवान परमात्म्याच्या नादी, भगवान परमात्म्याच्या चरणी गुंतावं. म्हणून त्याकरता जगद्गुरु तुकोबारा अभंगाची निर्मिती करतायत. तुकोबारा म्हणतायत रंगायचं असेल ना, इतर रंगामध्ये न गुंतता, रंग काय कमी नाहीत महाराज, इतर रंगामध्ये न गुंतता भगवंताच्या रंगामध्ये मानवी देहाने गुंतत असताना इतर ठिकाणी कुठेही गुंतू नये. कारण गुंतागुंतीचे अनेक साधन मानवी जीवना करतायत, परंतु गुंतायचं असेल ना भगवंताच्या चरणी गुंतलं पाहिजे. भगवंताच्या चरणी गुंतणे म्हणजे काय, भगवंताच्या समीप जाणे म्हणजे काय,
जवळ जाणे म्हणजे काय, भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा. मी बोललोय प्रपंचातून राहून सुद्धा भगवान परमात्मा साध्य करता येतो. प्रपंचामध्ये राहून सुद्धा देवाला जवळ करता येते. देवाला जवळ करण्याचं साधन असतं प्रपंच आहे महाराज. या प्रपंचातून अनेकांनी देवाला प्राप्त करून घेतलंय. आणि ज्यांनी ज्यांनी देवाला प्राप्त केलंय, मी नेहमी सांगत असतो, ज्यांनी ज्यांनी देवाला प्राप्त केलंय ना, त्यांना देवाजवळ जाण्याची कधी गरजच भासली नाही. त्यांना कधी देवाकडे जाण्याची गरज भासली नाही. परिणाम काय, आपला प्रपंच देवाच्या ठिकाणी रंगवला, त्याचा परिणाम स्वतः देव त्याच्याकडे रंगण्याकरता येतो. विठ्ठल भगवंता वाचून नाही शोभत नाही ना, विनाश्रयेन शोभनते. पंडिता वनिता लता शास्त्रकार सांगतायत काही काही गोष्टी या जगामध्ये आश्रया वाचून शोभत नाही. तसं मानवी जीवन हे नामचिंतना वाचून शोभत नाही शोभत ना. कबीर महाराजांनी बोलावं, पंचे पंक बिना नारी पुरुष बिना हत्ती दंत बिना वंध्या पुत्र बिन बाप जिना वैसा जीवन हरिनाम बिना सुमिरन कर ले अरे मना बीती उमर हरि नाम बिना बीती उमर हरि नाम बिना विठोबा रखुमा भगवंताच्या रंगामध्ये रंगण्याचा प्रयत्न करावा. तुकोबाराय म्हणतात काय केलं पाहिजे, रंगी रंगी रे श्री रंगी.